एक दिवस निर्णयाला असा पोचलो की जीवनाचं काहीतरी केलेलं बरं आता. आणि त्या मोडवरती जाताना माझ्यासमोर एक ट्रक चाललेला, त्यावर लिहिलेलं घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. ते शब्द वाचताच मला असं वाटलं की हे शब्द इतरांसाठी नाही, ते मला काहीतरी संदेश देत आहे. तो माझ्याकडून कदाचित होईल किंवा नाही होणार, किंवा माझं काहीतरी होईल असं मला त्या क्षणाला वाटलं. स्वामींना आवाज दिला, स्वामी मदत करा, काही करा पण मला मदत करा. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत वास्तुशास्त्रज्ञ मनोज सर, जे की आपल्याला स्वामी सेवेबद्दलचे अनुभव आणि खूप काही महत्वाची माहिती सांगणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आज आपल्या पॉडकास्ट वरती आपलं स्वागत आहे. धन्यवाद. तर आजकाल काय होतंय की लोक स्वामी सेवेमध्ये येत नाहीत, जे की स्वामींची आज्ञा असेल तरच ते स्वामी सेवेमध्ये येतात. तुमचा असा कोणता अनुभव आहे की तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलात, किंवा तुमची सुरुवात कशी झाली स्वामी सेवेमध्ये येण्याची? सर्वप्रथम मी सर्वांचा आभार मानतो की आज या स्थळामध्ये आज आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी मी इथे आलेलो आहे. आणि धन्यवाद मानतो या चॅनलचं की त्यांनी मला या लायक समजलं की या स्थळावरती पण आज आपण सगळ्यांशी डिस्कस करावं. स्वामींविषयी बोलताना मी इतकंच सांगेन की आज जो काय मी आहे ना, तो स्वामींमुळेच आहे. स्वामी एक अशी शक्ती माझ्या पाठीशी जी सदा सर्वदा माझ्यासोबत असते. माझ्या प्रत्येक कार्यामध्ये स्वामी सदैव उभे आहेत. माझ्या जीवनाची या वास्तुशास्त्राची खरी सुरुवात करणारे स्वामी आहेत. आज 10 वर्ष अगोदरचा माझा क्षण आहे, ज्यावेळेस मी एका वास्तूमध्ये राहत होतो आणि त्या वास्तूमध्ये इतके इश्यूज होते. म्हणजे तो एंट्रन्स होता साऊथ वेस्टचा, आणि या घराने मला इतके त्रास दिले असतील की होतंच्या नव्हतं करून सोडलेलं. म्हणजे जीवनातला असा एकही दिवस नसेल त्या दिवशी मी एक चांगला असा श्वास घेतला असेल. इतके त्रासाचे दिवस काढताना असं वाटत होतं की यार जीवनाचं नकोसं झालेलं असं, मला असं वाटलेलं जीवन सोडून द्यावं. असं होता होता एक दिवस असं वाटलं की या जीवनाला मला काही अर्थ वाटत नाहीये. म्हणजे रोज असा एकही दिवस असेल ज्या दिवशी मी सुखाचा श्वास घेतला असेल. इतके वाद, इतके क्लॅशेस, इतके सगळे प्रॉब्लेम्स म्हणून निघालेला व्यक्ती आहे. त्यावेळेस वास्तुशास्त्राविषयी ऐकिवत होतो की काही गोष्टी मॅटर्स करतात, पण इतक्या लेवलला मॅटर्स करू शकतो ह्याचे मला खरं तर काहीच आयडिया नव्हती. अच्छा. बऱ्याच जणांनी सांगितलं की तो साऊथ वेस्टचा एंट्रन्स आहे, त्रास देतो, ट्राय कर की काही रेमेडीज कोण काय होत असेल. पण खरं तर मला त्या गोष्टीवरती विश्वास नव्हता, म्हणून मी काही गोष्टी केल्या नाही. अच्छा. असं होता होतं इतकी वर्ष त्या घरामध्ये मला म्हणजे नकोच करून सोडलेलं. एक दिवस असा निर्णयाला असा पोचलो की जीवनाचं काहीतरी केलेलं बरं आता. आणि त्या मोडवरती जाताना माझ्यासमोर एक ट्रक चाललेला, त्यावर लिहिलेलं घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. ते शब्द वाचताच मला असं वाटलं की हे शब्द इतरांसाठी नाही, ते मला काहीतरी संदेश देत आहेत. थोड्या वेळासाठी थांबलो मी. असं वाटलं काहीतरी आहे जे मला बॅलन्स करण्यासाठी येत आहे, माझ्या पाठीराखा कोणतरी येत आहे. आणि त्यानंतर असं झालं की जीवनातले काही प्रसंगातून मी बाहेर निघालो आणि त्या घराला तर मी सोडलं. म्हणजे त्या घराने जे त्रास दिले त्याच्यातून मी बाहेर निघालो. आणि पुढे जाऊन असं वाटलं की आता कोणता असा मार्ग आहे जो मला सावरू शकेल. एकच नाव होतं स्वामी समर्थ. माझे एक स्वामी भक्त होते. त्यांनी मला सांगितलं, मनोज तुझ्या या त्रासातून ना तुला एकच व्यक्ती बाहेर करू शकतो, ते म्हणजे स्वतः स्वामी. त्यांनी मला रात्री 3 वाजता पनवेलच्या मठामध्ये नेलं. अच्छा. आणि रात्री 3 वाजता मला त्या गुरुजींनी दीक्षा दिली. आणि त्या दीक्षेनंतर माझ्या जीवनाचा जो कायापालट झाला, जो आज जग पाहत आहे. आज जे काय मी आहे ना, ते त्या स्वामींमुळेच आहे. सर, तुम्ही स्वामी सेवेत आला त्यावेळी तुमचा प्रवास एकदम खडतर होता, पण आता तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये जेव्हा आलात तेव्हा तुमचा प्रवास कसा चालू झाला? कसं झालं की ज्यावेळेस मी नवीन प्रवासाची जी सुरुवात केली, इन ऍक्च्युअली माझा पहिल्याचा जो बॅकग्राऊंड होता, मी ग्राफिक डिझायनर होतो. ठीक आहे. मला असं होतं की ज्या वास्तूने आपल्याला होतच नव्हतं करून सोडलं, म्हणजे शून्य करून टाकलं मला, असे काय गोष्टी आहेत ज्या खरंच मॅटर्स करतात जीवनामध्ये. म्हणजे प्रत्येक झोनचा काय इम्पॅक्ट असू शकतो, जो एंट्रन्स साऊथ वेस्ट असं जो म्हटला जातो, काय त्याचा इम्पॅक्ट आहे, कसा मॅटर्स करतो. मला जाणायचं होतं की ह्याने जर आपल्याला इतके त्रास दिलेले आहेत, किंवा एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये असलेला टॉयलेट जर त्रास देत असेल, तो का देतो, काय तिकडचे ऍट्रिब्यूट्स आहेत, हा अभ्यास करता करताना मला असं वाटलं की याच्यावरती अजून काहीतरी डिटेलिंग गेलं पाहिजे. म्हणून मी वास्तुशास्त्राचे काही कोर्सेस केले. आणि ते करता करता मी माझ्या वास्तूशी कनेक्ट होत होतो, जे मी त्या वास्तूमध्ये राहताना पाहिलेले. आणि ते होता होता असं वाटलं की नाही, हा अभ्यास इथेच थांबलेला नाही.
आपल्याला अजून पुढं गेलं पाहिजे. मी अजून डिटेलिंग गेलो, अजून काही कोर्सेस केले, अजून काही केसेसवरती काम केलं. ते करता करता असं मला वाटलं की आता आपण त्या पर्टिक्युलर स्टेजला आलेलो आहोत जिथे आपण राहून आज लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि माझ्या प्रत्येक कार्यामध्ये मी एक गोष्ट आठवतो, माझे स्वामी माझ्या सोबत असतात. कुठल्याही प्रॉब्लेम्सला फेस करताना स्वामी सांगतात काही भिवू नकोस, या प्रॉब्लेम्सला इथून तू सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे ते हिंट्स येत असतात. बरोबर. किंवा एखाद्या वास्तूमध्ये जाण्याआधीच मला काही गोष्टींची हिंट स्वामीने दिलेली असते की त्याच्या त्या दिशेमध्ये काहीतरी इश्यू असू शकेल. आतून काही असे संकेत येतात. तर ते करता करता आज मी हजारो केसेस सॉल्व्ह करत आलेलो आहे. आणि आज असं वाटतं की खरंच स्वामींनी मला त्या लायक समजलंय की मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. मी फक्त माध्यम ठरलेलो आहे. करता करवेता ते स्वामीच आहेत. बरोबर. तर सर माझा अजून एक प्रश्न आहे की लोक असं बोलतात की वास्तुशास्त्र हे एक अंधश्रद्धा आहे. तर तुम्ही याबद्दल काय बोलू शकता किंवा सांगू शकता लोकांना की काय आहे म्हणून नेमकं? नक्कीच नक्कीच. खरं तर ना लोकांनी वास्तुशास्त्र काय हे समजलंच नाहीये. ठीक आहे. वास्तुशास्त्र हे खरं तर दिशांचं शास्त्र आहे, ऊर्जेचं शास्त्र आहे. जशा 4 दिशा आहेत तशा 4 उपदिशा आहेत. या प्रत्येक दिशेच्या ना काही ऍट्रिब्यूट्स आहेत. अच्छा. फॉर एक्झाम्पल सकाळचा सूर्य येतो. ठीक आहे. तो सकाळचे पॉझिटिव्ह वाईब्स आणतो. सकाळची पॉझिटिव्ह ऊर्जा ह्या पूर्वोत्तर दिशेतून येत असते. म्हणजेच काय तर पूर्वोत्तर दिशा ही उघडी असावी. म्हणजे पूर्वेला दरवाजा असेल तर तो शुभ मानला जातो. ठीक आहे. हा जो ऊर्जेचा जो फ्लो आहे तो फ्लो होता होता दक्षिण नैऋत्यला स्टेबल होतो. म्हणजे दक्षिण नैऋत्यला ती एनर्जी स्टेबल राहण्यासाठी तिथे जडत्व असावं, तिथे भिंती स्ट्रॉंग असाव्यात. हा वास्तुशास्त्राचा थोडक्यात असलेला एक अभ्यास आहे. मग आता ईशान्येला असलेला टॉयलेट का त्रास देतो? ईशान्य आहे ईशतत्व, जी एकदम क्लिअर असावी, जिथे काही त्रासदायक गोष्टी असू नये, जिथे क्लटर असू नये. जसं फॉर एक्झाम्पल या दिशेमध्ये असलेला टॉयलेट जर असेल तर सकाळची येणारे जे युव्ही रेज आहेत ते इथून ज्यावेळेस इंटरसेक्ट करतील त्यावेळेस ते निगेटिव्ह आयन्स क्रिएट करतील आणि ते एखाद्याच्या शरीरामध्ये त्रासदायक ठरू शकतील. हा सायंटिफिक उत्तर आहे. याला काही नकारात्मक गोष्टी आपण नाही टाकू शकत. सायंटिफिक गोष्टीने जर आपण या गोष्टींचा बॅलन्स केला तर सगळं सायन्स आणि हे जे शास्त्र आहे एक आहे. येस. तर ही कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. आणि यातच मला एक गोष्ट अजून ऍड करायची वाटते की लोकांना वाटतं की वास्तुशास्त्र म्हणजे तोडफोड. नाही, वास्तुशास्त्र म्हणजे तोडफोड नाहीये. पूर्वी केलं जात असावं ज्यावेळेस काही गोष्टींची कमतरता होती की लोकांना तोडफोड हाच एक ऑप्शन वाटायचा. आता कसं झालंय की सायंटिफिक गोष्टीने आपण प्रत्येक गोष्टीला काही कलर्स वाईज काही पर्टिक्युलर गोष्टींच्या मुवमेंट्सच्या शिफ्टिंग करून आपण त्या गोष्टीला बॅलन्स करू शकतो. तो तोडफोड हा उपाय नाही. तोडफोड करून इनएक्च्युअल पण वास्तूला डिस्टर्ब करतो, जखमी करतो. त्यामुळे तोडफोड हा वास्तुशास्त्र नाहीये. तो योग्य प्रकारे जर त्याचा अभ्यास करून केला तर वास्तुशास्त्र खूप छान अभ्यास आहे. सर तुम्ही जेव्हा वास्तूच्या प्रवासामध्ये होतात कधी कधी तुम्हाला अशा काही खडतर अडचणी आल्या तेव्हा तुम्हाला असं वाटलं का की कधी स्वामी तुमच्या सोबत आहेत म्हणून? नक्कीच. काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एका गावातून मला फोन आलेला की त्यांना खूप त्रास होत आहे त्या वास्तूमध्ये. अच्छा. आणि मला व्हिजिटचा जो दिवस माझा जो ठरलेला ना त्या दिवशी ना मला जाताना खूप बेचैन वाटत होतं की जावं की न जावं, जावं की न जावं. मला असं वाटत होतं की त्या वास्तूमध्ये काहीतरी इम्पॅक्ट आहे ज्यामुळे मला हा त्रास होत आहे. आणि 99% तरी मी न जावं असं ठरवलेलं. पण अचानक स्वामींचा फोटो माझ्या समोर आला माझ्या घरातला आणि असं वाटलं की स्वामी सांगतात की जा त्या भक्ताची मदत कर. आणि त्या व्हिजिटला ज्यावेळेस मी गेलो ना त्यावेळेस त्या वास्तूच्या समोर मी उभा आहे ज्या गावामध्ये मी गेलेलो. आणि त्या वास्तूच्या समोर उभा असताना मी माझं सगळं शास्त्र विसरलो, या लेवलची ती गोष्ट घडली. अच्छा. म्हणजे ती एनर्जी इतक्या लेवलची स्ट्रॉंग लेवलची एनर्जी होती की मी पूर्ण ब्लँक झालेलो. माझा सगळा अभ्यास मी विसरलो असेल असं मला वाटलं. आणि क्लायंट माझ्या समोर होते आणि आता क्लायंटला नाही दाखवू शकत की आपल्यावरती हा इम्पॅक्ट झालेला आहे, नाहीतर त्यांचा कॉन्फिडन्स डल होईल. बरोबर आहे. मला असं वाटलं की वास्तू माझ्याकडून कदाचित होईल किंवा नाही होणार किंवा माझं काहीतरी होईल असं मला त्या क्षणाला वाटलं. स्वामींना आवाज दिला, स्वामी मदत करा, काही करा पण मला मदत करा. आणि अचानक असं एक आतूनच आवाज आला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अंगावरती शहारे आले माझ्या. असं वाटलं की आता होऊन जाईल जे काय व्हायचं. त्या वास्तूमध्ये जसा मी पाय ठेवला मला तिकडची कंपन जाणवली की खरंच या वास्तूमध्ये काहीतरी आहे. मी त्यांना प्रश्न विचारला की इथे पूर्वी काय होतं.
कारण मला जे सेन्सेस येत आहे ना, हे काही वेगळे सेन्सेस आहेत. इथे पूर्वी काही होतं का, म्हणजे त्यांनी मला सांगितलं की पूर्वी 100-200 वर्ष अगोदर इथे मुस्लिम लोकांची वस्ती होती अच्छा. आणि तिथेच आसपास एक कब्रस्तान होतं. आता ते कब्रस्तान त्या वास्तूच्या ठिकाण होतं की आसपास तो तिकडचा पार्ट होता. पण ती निगेटिव्हिटी मला इतकी भिनलेली की मला होतंच नव्हतं झालेलं मी त्यावेळेस. पण जसं जसं त्या वास्तूमध्ये पाऊल टाकत गेलो, मला असं वाटलं की आतून काहीतरी मला संकेत येत आहेत की यांना हे सांग की इथे बसल्यावरती यांना काही त्रास होतोय का. अच्छा. मी त्यांना विचारलं, इथे बसल्यावर तुम्हाला असं काही फील होतं का, काही त्रास होतो, म्हणजे ते संकेतिक रूपामध्ये मला गोष्टी चाललेल्या. हा. आणि ते म्हणाले की हो, इथे बसल्यावर आमचं डोकं दुखी होतं किंवा कदाचित आम्हाला आजार पण असल्यासारखं वाटतं. तर मी मला संकेत जुळतायत. मी पुढे पुढे स्टेप्स करत टाकत गेलो आणि पर्टिक्युलर दिशेमध्ये मला असे संकेत आले की या दिशेमध्ये यांना सांग की काही गोष्टी न ठेवणं योग्य असेल किंवा इथे झोपू नये वगैरे, असे काही संकेत होते. मी त्यांना क्लिअरली सांगितलं की या पर्टिक्युलर दिशेमध्ये थोडंसं स्लिपिंग पोझिशन वगैरे टाळा आणि काही वास्तूच्या उपाययोजना दिल्या आणि स्वामींची काही सेवा त्यांना मी सजेस्ट केली. आणि हे सर्व सजेस्ट केल्याच्या नंतर मी तिकडून निघालो. त्यांना सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या. 1 महिन्यानंतर तरी त्यांचा कॉल आला असेल. हा. त्यांनी सांगितलं की सर, इतकी वर्ष आम्ही फक्त त्रासात काढले, पण आज आम्ही खरं जीवन जगत आहे. मला असं वाटतं की ती जी वास्तू विजिट होती ना, ती मी नाही केली, ती स्वामींनी केली. तर मला असं खरंच वाटतं की स्वामी खरंच माझ्यासोबत असतात. सर, आजच्या फ्लॅट सिस्टीम मध्ये वास्तुशास्त्र काम करतं का, तुम्हाला काय वाटतं? 100% काम करतं. बघा, वास्तुशास्त्र म्हणजे काय, पंचमहाभूतांचं अभ्यास आहे. म्हणजे जिथे ऊर्जेचा अभ्यास होतो. ठीक आहे. तर ऊर्जा जशी बाहेर आहे तसे ती वास्तूमध्ये आहे. अच्छा. पंचतत्व आपल्या शरीरात आहेत, वास्तूमध्ये सुद्धा आहेत. ठीक आहे. बरोबर. तर या सगळ्यांचं बॅलन्सिंग करणं म्हणजे वास्तुशास्त्र. अच्छा. पंचतत्व कुठले झाले? पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश. आपल्या प्रत्येक वास्तूमध्ये हे पंचमहाभूत आहेत. प्रत्येक दिशेमध्ये ते ठरलेले आहेत. ठीक आहे. तसंच आपलं शरीर हे सुद्धा पंचतत्वाने बनलेलं आहे. या दोघांची बॉन्डिंग म्हणजेच वास्तुशास्त्र होतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा फ्लॅट तुम्ही घेत आहात. हा. फ्लॅट सिस्टममध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला पॉसिबली ऍक्सेप्ट करता येत नाही. जसं की जमिनीवरचं एखादं घर बांधताना या गोष्टी आपण इझिली करू शकतो. एखादा दरवाजा आपण राईट झोनला ठेवू शकतो, टॉयलेट्स एका राईट झोनला ठेवू शकतो, मंदिराची दिशा ठरू शकतो, सर्व काही ठरू शकतो. बरोबर. पण फ्लॅट घेताना आपण एक गोष्ट करू शकतो, आपण ऍटलिस्ट तो दिशा आपण ती सेट करू शकतो. आपल्याकडे ऑप्शन्स आहेत की आपण कुठल्या दिशेचा दरवाजा घ्यावा. आता फॉर एक्झाम्पल, एखाद्याने मला कॉल केला वास्तूसाठी. ठीक आहे. समजा त्या घरातल्या बऱ्याच गोष्टी या बिघडलेल्या आहेत. दरवाजा चुकीच्या डिरेक्शनला आहे किंवा किचन चुकीच्या डायरेक्शनला आहे. बऱ्याच गोष्टी बिघडलेल्या आहेत. तर फ्लॅट सिस्टममध्ये काय केलं जाऊ शकतं? फॉर एक्झाम्पल, दरवाजा चुकीच्या डिरेक्शनमध्ये आहे, तर आपल्याला हे पाहिलं पाहिजे तो कुठल्या पदमंडळामध्ये येतोय. जर तो चुकीच्या झोनमध्ये येत आहे तर त्याला काही रंगसंगती, काही आध्यात्मिक उपाय आणि काही गोष्टींचा वापर करून आपण त्याला बॅलन्स करू शकतो. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल, किचन आपलं आहे. किचन अग्नितत्वामध्ये नाहीये. ठीक आहे. किचन हा खरं तर अग्नितत्वामध्ये असेल तर फायनान्शियल बॅलन्सिंग खूप चांगली होते. ठीक आहे. समजा किचन चुकलंय, तर आपण काय करतो, समजा तो पूर्वे साईडला आहे असं धरून चालूया. आपण काय करतो, थोडीशी चुल्याची जी शिफ्टिंग आहे ना, ती थोडंसं अग्नेयकडे थोडंसं सरकवतो, जेणेकरून तो अग्नेयचा जो फील आहे ना त्याच्यामध्ये यावा आणि पैसा चांगल्या प्रकारे आपल्या वास्तूमध्ये खेळता राहावा. जलतत्व बिघडलं आहे, समजा जो जलतत्वाचा जो सिंक आहे तो समजा अग्नेयकडे आहे, तर आपण त्याला ट्राय करतो शिफ्टिंग थोडीशी केली जाऊ शकतं. शिफ्टिंग पॉसिबलच नाहीये तर काही आध्यात्मिक बाबींना आपण त्याला बॅलन्स करतो. काही रंगसंगती म्हणा, बरेच काही सोपं आहे, त्याने आपण बॅलन्सिंग करू शकतो. एखाद्या बेडरूम मध्ये झोपल्याने आपल्याला बरोबर झोप लागत नसेल तर पाहिलं पाहिजे तो कुठल्या ऍक्सिस मध्ये येतोय. तो अशा अग्नितत्वामध्ये येतोय का, किंवा एखाद्या डिस्पोजल ऍक्सिस मध्ये झोपण्याची पद्धत आहे का, किंवा त्याचं डोकं समजा उत्तरेला होत आहे ज्यामुळे त्याची झोप बिघडते का, तर आपण त्या बेडची प्रॉपर शिफ्टिंग करू शकतो. ठीक आहे. क्लटर्स घरामध्ये न होणे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्या ज्या वास्तूमध्ये क्लटर्स होतं तिथे निगेटिव्हिटी जास्त वाढते. अशा बऱ्याच गोष्टींना आपण अनुसरून एखाद्या वास्तूला बॅलन्स करू शकतो. तर असं नाही की फ्लॅट सिस्टम मध्ये वास्तुशास्त्र पॉसिबल नाहीये, पॉसिबल आहे. आणि मी अशा हजारो वास्तू केलेल्या ज्याच्यामध्ये फ्लॅट सिस्टमचे मी चांगले रिझल्ट दिलेले आहेत. सर, जर समजा एखाद्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे तर आपण कसं ओळखायचं की त्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे? नक्कीच, चांगला प्रश्न आहे. बघा, निगेटिव्हिटी फॉर्म होण्याच्या ना बरीच कारणं आहेत. ठीक आहे. निगेटिव्हिटी म्हणजे फक्त भुताटकी नाहीये.
हा. कारण लोकांना असं वाटतं की निगेटिव्ह म्हणजे तिथे काहीतरी आत्मा आहे, प्रेतात्मा आहे, भूतांचा वास आहे ना. इट इज नॉट. बरोबर. काही ठिकाणी पॉसिबल होऊ शकतं, पण प्रत्येक वास्तूमध्ये या गोष्टी नाही आहेत. ठीक आहे. निगेटिव्हिटी कशी होते? फॉर एक्झाम्पल, एखाद्या घरामध्ये खूप मोठ्या लेवलचे क्लॅशेस, खूप राग वगैरे, भांडणं, खूप मोठ्या तीव्र लेवलच्या घटना घडत आहे, अच्छा. तर तिथे ना एक निगेटिव्ह एनर्जीचा फॉर्म तिथे तयार होतो. एक भावना म्हणजे कुठेतरी अडकलेली आहे, तर त्याचा एक फ्लो त्या जागेमध्ये अडकल्यासारखा राहतो. तिथे तुम्हाला खरंच असं वाटेल की यार इथे बसेन असं वाटेल. एखादी व्यक्ती आली तरी जास्त वेळ त्या घरामध्ये बसणार नाही. तो एक निगेटिव्ह फ्लो तिथे होतो. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या गोष्टी, क्लटर्स म्हणा, कचरा म्हणा, असाच पडलेला आहे दिवसांदिवस, तिथे निगेटिव्ह आयन्स जनरेट होतात आणि निगेटिव्हिटी फील होते. म्हणजे अस्वस्थ वाटणं, खूप कसं तरी वाटणं, की घुटमळल्यासारखं वाटणं, असं वाटणं की घराच्या बाहेरच थांबलेलं बेटर. तर या अशा वेळेने आपण एखाद्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे हे समजू शकतो आणि त्याला बॅलन्स सुद्धा आपणच करू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एका पर्टिक्युलर झोनमध्ये बसल्यावर खूप अस्वस्थ वाटतंय किंवा त्या घरामध्ये बसून अस्वस्थ वाटतंय. काय करायचं? थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडासा मिठाचा वापर करायचा, गंगाजल, गोमूत्र ऍड करून घरामध्ये शिंपडायचं किंवा शक्य झाल्यास थोडंसं आपण जी लादी पुसतो ना त्याच्यामध्ये थोडंसं ते पाणी ऍड करायचं. ठीक आहे. ज्या पर्टिक्युलर झोनमध्ये तुम्हाला खूप अस्वस्थ वाटतं तिथे एखादं मंत्र चॅन्टिंगची मशीन लावायची, म्हणजे तिथे मंत्रांचा फ्लो सतत चालू राहील आणि एक चांगलं वातावरण तिथे निर्माण होऊ शकतं. ठीक आहे. संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण पूजा आरती वगैरे करतो त्यावेळेस एका धुपारतीमध्ये जळता कापूर घेऊन तो संपूर्ण वास्तूमध्ये फिरवायचा, म्हणजे ही जी निगेटिव्हिटी असते ती जाण्यास मदत होऊ शकते. आणि ज्या वास्तूमध्ये बसून तुम्हाला खूप काही बेचैनी वाटते तिथे जास्तीत जास्त परिवारातल्या सदस्यांनी एकत्र बसून डिस्कस करणं, चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण करणं, याने वास्तू बॅलन्स व्हायला मदत होते. हे एक छान सांगितलं म्हणजे तुम्ही, कारण हे शक्यतो कोणी सांगत नाही. येस, असे खूप सारे उपाय आहेत जे आपण स्वतःच बॅलन्स करू शकतो. कसं आहे की आजच्या या भागदौडीच्या जीवनामध्ये ना लोकांना वेळ नाही की एक दुसऱ्याची डिस्कस करावं. बरोबर आहे. हल्ली जो तो सोशल मीडियामध्ये अडकलेला आहे. घरामध्ये 2 मिनिटं जर बसून आपण डिस्कस केलं ना, एक चांगलं पॉझिटिव्ह ऑरा घरामध्ये निर्माण करू शकतो. बरोबर आहे. पण आज सगळे धावतात फक्त पैशाच्या मागे. सर, जर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ञांनी आपल्याला बरोबर सल्ले दिलेत किंवा चुकीचे सल्ले दिलेत, तर हे कसं आपण समजू शकतो किंवा आपल्याला कसं समजतं की बाबा ते चुकीचं आहे किंवा बरोबर आहे? नक्कीच, चांगला प्रश्न आहे. आणि खरं तर हल्लीच्या या जगामध्ये या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. वास्तुशास्त्राच्या नावाने खूप मोठं बाजारीकरण चालू आहे, जे चुकीचं चाललेलं आहे. होतं काय माहितीये, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वास्तुतज्ञाचा सल्ला घेता त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस एखाद्या वास्तूचं डिस्कशन होत आहे त्यावेळेस काय तो फ्लोअर प्लॅन बनवलेला आहे. फक्त कंपास हातात घेऊन एखादी व्यक्ती सांगते की हा दरवाजा चुकलेला आहे, कुठल्या बेसिसवरती हे आपण पडताळलं पाहिजे. खरंच तो दरवाजा चुकीचा आहे का? खरंच तो टॉयलेट चुकीचा आहे का? कुठल्या बेसिसवर? फक्त कंपास घेतला म्हणून कळलं नाही. तो फ्लोअर प्लॅन जिथपर्यंत क्रिएट होत नाही तिथपर्यंत त्याचे एक्झॅक्ट ऍक्सिस कळणार नाही. 1 RK घर आहे तर ठीक आहे, छोट्याशा गोष्टीमध्ये लगेच कळतील. जर तो घर 3 BHKचा असेल, 4 BHKचा असेल किंवा मोठा प्लॉट असेल, कसं कळेल की एक्झॅक्टली याच दिशेला राईट झोन आहे किंवा या दिशेला रॉंग आहे? जर फ्लोअर प्लॅन नसेल तर बऱ्याच गोष्टीचं प्रेडिक्शन चुकू शकतं. तर फ्लोअर प्लॅन सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्हाला माझी एक रिसेंट केस सांगतो. एका घरामध्ये मी पाहिलं की त्यांनी मला वास्तूसाठी बोलवलेलं. त्यांच्या घरामध्ये जे गुरुजी गेलेले त्यांनी फक्त कंपास घेऊन त्यांना सांगितलं की तो जो दरवाजा आहे तो चुकीच्या दिशेमध्ये आहे. त्यांना सांगितलं की तो नैऋत्य दिशेचा दरवाजा आहे. नैऋत्य दिशेचा दरवाजा खरंच वाईट आहे, म्हणजे एका कॉमन व्यक्तीसाठी. ठीक आहे. काही पर्टिक्युलर प्रोफेशनसाठी हा दरवाजा चालू शकतो. ठीक आहे. जसे की काही कायदेशीर लोकांसाठी हा दरवाजा चालू शकतो. ठीक आहे. पण ज्या वेळेस मी या घराचा फ्लोअर प्लॅन क्रिएट केला त्यावेळेस मला कळलं की हा दक्षिणेचा दरवाजा आहे, तो राईट पदमंडळामध्ये होता. मी त्या घरातल्या व्यक्तींना प्रश्न केला, या घरामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या प्रोफेशनवरती काय फरक पडला का? ते मला नाही, असं काही नाही झालं, उलट प्रोफेशन चांगल्या लेवलला चाललेलं, फक्त आमची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. तर मानसिक स्थिती जी बिघडली त्याचं रिझन होतं ज्या व्यक्तीने त्यांना मिसगाईड केलं, त्यामुळे त्या डोक्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी बसल्या. मी त्यांना क्लिअरली प्रूव्ह केला, हा दक्षिणेचा एका राईट झोनमध्ये असलेला दरवाजा आहे जो तुम्हाला नक्कीच प्रॉस्पेरिटी देईल. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्याच्या 15 ते 20 दिवसामध्ये त्यांनी मला फोन करून सुचवलं की सर, आम्ही खरंच एका चुकीच्या भ्रांतीमध्ये असून स्वतःच आमच्या चांगल्या वास्तूला चुकीचं ठरवत होतं. आज ते त्या घरामध्ये खूप चांगलं लाईफ जगत आहेत. हाच फरक असतो
की कुठल्या व्यक्तीने तुम्हाला कसं मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला चेक करावं लागेल की त्याचा खरंच किती वर्षाचा अनुभव आहे आणि काय कुठल्या लेवलचं त्यांनी अभ्यास करून लोकांना काय मार्गदर्शन केलेलं आहे. या गोष्टी खूप मॅटर्स करतात. सर माझा अजून एक प्रश्न आहे की नेहमी आपण पॉझिटिव्हच बोललं पाहिजे, तर या पॉझिटिव्हिटीचा किंवा या पॉझिटिव्ह बोलण्याचा आपल्या जीवनामध्ये काय फरक पडतो का खरंच? कसं झालंय ना की हल्ली प्रत्येक जण आहे ना आपल्या या जीवनामध्ये ना खूप व्यस्त झालेला आहे. त्यामुळे ना कळत न कळत त्याच्याकडून निगेटिव्हच जास्त बोललं जातं. या वास्तूमध्ये आल्यावरती माझ्या जीवनामध्ये हा फरक पडलाय, मला माझ्या घरात त्रास आहे, मला पैशाच्या प्रॉब्लेम्स आहेत, मला आरोग्याच्या तक्रारी आहे, नुसते ते निगेटिव्ह बोलत असतो. त्यामुळे काय होतं माहितीये, ती वास्तू जी असेल ना ती फक्त तथास्तु म्हणते. मग काय होईल, या गोष्टीचे अजून निगेटिव्ह इम्पॅक्ट पडायला सुरू होतात. मग जर आपल्याला इतकं कळतं की आपण जर सकारात्मक बोलण्याने आपल्या जीवनात सकारात्मक प्रभाव पडणार आहे, मग निगेटिव्ह का बोलावं? काय होणार आहे आपल्यासाठी जर आपण निगेटिव्हच लोकांना शेअर केलं? एखाद्या व्यक्तीला आपण सारखं रडगाणं ऐकवतोय की माझ्या जीवनात त्रास आहे, किती काळ ही व्यक्ती तुम्हाला सांभाळू शकेल? शेवटी ती तुम्हाला कंटाळून तुमच्यापासून लांब राहायला सुरुवात करेल, तुम्हाला इग्नोर करायला सुरुवात करेल. मग जितकं शक्य होईल ना तितकं सकारात्मक बोललं पाहिजे. कुठल्याही गोष्टीची सकारात्मक सुरुवात करा. बघा याचं की एंड किती सुंदर असू शकतो. मी तुम्हाला आताच एक रिसेंट एक्झाम्पल सांगतो आता तुमच्या बोलण्यावरून. मी आणि माझे एक कलिग आहे ना एका ठिकाणी बसलेलो, म्हणजे पार्कमध्ये बसलेलो, आणि एक लेडी आली, खूप टेन्शनमध्ये होती, स्ट्रेसमध्ये होती आणि ती शोधत होती तिचं काहीतरी हरवलेलं. आणि शोधता ती आमच्या जवळ आली आणि ती ना एकदम घाबरलेल्या अवस्थेमध्ये विचारलं, सर माझ्या सोन्याचं काहीतरी हरवलंय, तर तुम्हाला दिसलं का? सो तिला मी विचारलं कधी हरवलं, तर ती म्हणाले काल आम्ही आलेलो आणि काल इथेच कुठे पडलं पण ते कळलं नाही. मी तिला सांगितलं तुझ्या मेहनतीचं आहे ना तुला नक्कीच मिळेल, शोध थोडंसं. आणि मी आहे ना पूर्वी विपासनामध्ये जायचो, म्हणजे 10 दिवसांचा सेशन केलेला. त्यावेळेस आहे ना आम्हाला ते वाक्य दिलेलं जे मी सतत बोलत असतो. ज्यावेळेस त्या व्यक्तीला मी म्हणालो की तुला मिळेल नक्की, आणि त्यावेळेस मी ते 2 सेंटेन्स म्हटलं, सबका मंगल हो, सबका भला हो, सबका कल्याण हो. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ती व्यक्ती थोडंसं पुढे गेली आणि त्या झाडाच्या इथे तिला तिचं सोन्याचं मिळालं. गोष्ट बघा किती हे आहे की जी 24 तासानंतर ती व्यक्ती तिथे आलेली आहे, जिथे पार्कमध्ये बऱ्याच व्यक्ती येऊन गेले असतील, किती काही गोष्टी झाल्या असतील, पण आपल्या सकारात्मक बोलण्याने काय फरक पडू शकतो. मी हे नाही म्हणत की ते माझ्यामुळे झालं, पण त्या सकारात्मकतेचा जो इम्पॅक्ट आहे तो कुठल्या फॉर्ममध्ये कसा येऊ शकतो आपण नाही समजू शकत. सर जे लोक भाड्याच्या घरात राहतात किंवा भाड्यानं घर शोधतायत, तर अशा लोकांनी सुद्धा वास्तुशास्त्र तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे, याच्यावरती तुमचं काय मत आहे? नक्कीच घेतला पाहिजे. मला याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण एखाद्या वेळेस आपण फॅमिली कुठेतरी बाहेर फिरायला जातो, राईट? एखाद्या हॉटेलमध्ये आपण स्टे करतो, 1 दिवस किंवा 2 दिवस. तुम्ही कधी अनुभवलंय का की 1 ते 2 दिवसाच्या स्टे नंतर कधी कधी तुम्हाला खूप चांगलं वाटतं घरी आल्यावर, आणि कधी कधी असं वाटतं की खूप यार डिप्रेशन फील झालेलं आहे? कधी अनुभव केलाय? केलाय ना? असं काय होतं माहितीये? त्या वास्तूचा इम्पॅक्ट आहे. म्हणजे एखाद्या वास्तूमध्ये तुम्ही फक्त 1 ते 2 दिवस राहून सुद्धा तुमच्यावरती तो इम्पॅक्ट पडू शकतो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. तर मग 11 महिन्याच्या या भाडी तत्वावरती घरावरती का नाही पडू शकत? बरोबर. ज्या ज्या वास्तूमध्ये आपण राहतो त्या वास्तूचा इम्पॅक्ट त्या व्यक्तींवरती नक्कीच पडत असतो. त्यामुळे ऍटलिस्ट ट्राय करा की एखाद्या सकारात्मक एंट्रीचा घर घ्यावा. एखाद्या वास्तुतज्ञाचा सल्ला घ्या की हा हे घर बरोबर आहे का, काय फरक पडतो एखादा सल्ला घेऊन जर त्याने चांगलं वास्तू जर घेतली. कदाचित त्या भाडे तत्वाच्या घराच्या नंतर त्याच्याकडे इतका पैसा येऊ शकतो किंवा इतक्या अपॉर्च्युनिटीज येऊ शकतात की तो स्वतःचं घर 11 महिन्याच्या नंतर घेऊ शकतो. म्हणून वास्तुशास्त्र खूप मॅटर्स करतं. असं होतं की एखाद्या घरात गेल्या त्याच्या आयुष्यामध्ये आजार सुरू झाले, कदाचित त्या वास्तुतज्ञाने जर त्याला गाईड केलं की या घरात असलेला फक्त टॉयलेट तुला त्रास देत आहे, जो की ईशान्येमध्ये आहे किंवा एका अशा झोनमध्ये ज्याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह येत आहे, तर त्याचे बॅलन्सिंग केल्याच्या नंतर त्याला चांगला प्रभाव येऊ शकतो ना. म्हणजेच कुठल्या ना कुठल्या वेने आपण वास्तू बॅलन्स करू शकतो. याचाच अर्थ काय, तर भाडे तत्वावरती सुद्धा आपण घर घेताना वास्तू सल्ला घेणं कधीही चांगलं. सर असा कोणता अनुभव आलाय का तुम्हाला की तो आमच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता? नक्कीच. असं बऱ्याच वेळा खरं तर होतं, पण एक केस मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. एका घरामध्ये ना एका गृहिणीचा असा प्रश्न होता की त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर आहे ना त्यांच्या मुलाला जॉब लागत नाहीये.
आधी जो जॉब होता तो जॉब सुटलेला. हा ज्यावेळेस त्या वास्तूमध्ये मी गेलो, हा वास्तूचा फ्लोअर प्लॅन मी क्रिएट केला आणि मी पाहिलं की त्या घराचा जो टॉयलेट होता ना तो उत्तरेला होता आणि उत्तर ही कुबेराची दिशा आहे. हा. आपल्या जीवनात ज्या संधी येतात ना ते उत्तर दिशेतून येत असतात. अच्छा. उत्तर दिशेमध्ये टॉयलेट असेल, उत्तर दिशा पूर्ण बंद असेल, उत्तर दिशेला क्लटर असेल किंवा उत्तर दिशेला किचनचा चुल्हा असेल तरी तुमचा फायनान्स किंवा येणाऱ्या संधी ना हे अडकू शकतात. मी काय केलं, तो जो टॉयलेटचा जो झोन होता तिथे मी काही रंगसंगतीचा वापर केला, त्या टॉयलेटची काही डिटॅचमेंट केली आणि त्याच्या 2 ते 3 महिन्यानंतर त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये चांगला इम्पॅक्ट मी पाहिलेला आहे. बरं. सो भाड्याचं जरी घर असलं ना तरी ते बॅलन्स केलं जाऊ शकतं कुठल्याही तोडफोड शिवाय. सर माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे की सोशल मीडियावरती लोक फोटो टाकतात, जसं की माझे मिस्टर आहेत ते सोशल मीडियावरती कधीच फोटो टाकत नाहीत. ते बोलतात की सोशल मीडियावरती फोटो टाकला की नजर लागते, ना आमचे टाकतात ना मुलांचे टाकतात. तर मग असं होतं का की सोशल मीडियावरती फोटोज टाकलेच तर नजर लागते म्हणून? तर यावरती तुम्हाला काय सांगायचंय? चांगला प्रश्न आहे. मी तुम्हाला ना एक एक्झाम्पल वरून समजू शकतो, हा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ते समजू शकतं. कारण हा जो प्रश्न ना प्रत्येक घराघरातला प्रश्न आहे. आज प्रत्येक जण सोशल मीडियामध्ये ना स्वतःला एनहॅन्स करायला बघतोय. म्हणजे सोशल मीडियामध्ये जसं कसं एकदम ताम झाम एकदम दिखावा सगळं असतं ते प्रत्येक जण ट्राय करतोय. प्रत्येक जण आज एक कॉम्पिटिशनच्या जगामध्ये उतरलं असं वाटतंय. 2 पाण्याचे ग्लासेस आहेत, हा ठीक आहे, असं धरून चला की खरंच आपल्यासमोर 2 पाण्याचे ग्लासेस आहेत. हा एका पाण्याच्या ग्लासमध्ये तुम्ही 1 तास इतक्या निगेटिव्ह भावनेने बघताय ना, खूप निगेटिव्ह भावनेने, हे पाणी घाणेरडं आहे, या पाण्यामध्ये निगेटिव्हिटी आहे, असंच आहे, या पाण्यामध्ये विष आहे, विष आहे, विष आहे, विष आहे. हे पाणी तुम्ही प्या नंतर आणि नंतर मला सांगा काय फरक झाला. तुमच्या शरीरामध्ये डेफिनेटली तुम्हाला निगेटिव्ह फील येणार. 1 पाण्याचा ग्लास, त्याच्यावरती पण 1 तास एक प्रक्रिया करायची आहे. हे पाणी किती सुंदर पाणी आहे, किती स्वच्छ पाणी आहे, किती निर्मळ पाणी आहे, किती सकारात्मक पाणी, हे लोकांचे तहान भाजवतं. किती सुंदर पाणी, थँक्यू थँक्यू थँक्यू, खूप सारे ग्रॅटिट्यूड टाकले. हे पाणी एखाद्या आजारी व्यक्तीला द्या आणि चेक करा त्या व्यक्तीमध्ये काय फरक पडतोय का. तुम्हाला नक्कीच काही ना काही फरक तर नक्कीच जाणवेल. कसं झालंय, इथे सकारात्मकता टाकली, इथे नकारात्मकता टाकली, इम्पॅक्ट झाला. सोशल मीडियावरती तुमचे फोटोज हजारो लोक पाहतात. प्रत्येकाची भावना सेम असू शकते का? नाही. कोणी ना कोणी आपल्या जीवनातली कमतरता त्या फोटोमध्ये शोधत असतो. हजबंड वाईफचा फोटो आहे, काय जीवन आहे, काय लाईफ आहे यार, माझीच लाईफ कशी खराब, माझ्याच लाईफमध्ये का त्रास. हे इम्पॅक्ट तुम्हाला दिसत नाही पण सूक्ष्म लेवलला तुमच्या जीवनामध्ये उतरत असतात. मी माझ्या कितीतरी क्लायंट्स लोकांना क्लिअरली सांगतो की सोशल मीडियामध्ये आपला वैयक्तिक बाजारीकरण करू नका. त्या घरातले ते जे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे तुमच्या लाईफमध्ये पडतात. काही जण लहान बाळ जर त्याचा सुद्धा सोशल मीडियावरती फोटो टाकतात. लहान मुलाचा जो ऑरा असतो तो खूप सेन्सिटिव्ह आहे. ज्यावेळेस तुम्ही सोशल मीडियावरती ते एक्सपोज करता, इन ऍक्च्युअल तुम्ही जगाच्या समोर त्या निगेटिव्हिटीला त्याला ओपन करत आहात. त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडून ते बाळ एकदा आजारी तरी पडेल, काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी दोष निर्माण होतो. या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपल्याला कळत नाही. आपला ऑरा जो बनलेला आहे ना, याला कुठल्या ना कुठल्या निगेटिव्ह फॉर्म्समध्ये आपला वीक केला जाऊ शकतो. कुठलेही लोक आपल्याला चांगल्या वेने नाही बघत, ते फक्त आपल्याला कम्पॅरेटिव्ह वेनेच पाहतात. त्यामुळे निगेटिव्हिटीचा 100% इम्पॅक्ट पडतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो माझ्या एक केसचं. माझा एक मित्र होता, त्याचं हल्लीच लग्न झालेलं, म्हणजे 7-8 महिने झालेले. आणि लग्नानंतर ना त्याने लगेच म्हणजे तो खूप उत्साही होता की त्याचे जे लग्नाचे फोटो किंवा त्यांचे एकत्र येण्याचे जे फोटो सोशल मीडियावर त्यांनी इतके व्हायरल केले आणि लग्नाच्या जस्ट 2 महिन्यामध्ये इतकी घरामध्ये भांडणं व्हायला लागली की तो मित्र मला सांगितलं, अरे यार आमचं इतकं चांगलं चाललेलं, हे कसं काय झालं, पत्रिका वगैरे बघून आम्ही लग्न केलेलं, काहीच हे कसं काय झालं. ज्यावेळेस मी त्याला विचारलं की तुझे फोटोज मी ना सोशल मीडियावरती दररोज पाहायचो, ज्या हिशोबाने तो फोटोज टाकायचा, ते फोटोज टाकणं जरा बंद करशील तर लय बरं होईल. त्याने खरंच बंद केलं आणि त्याच्या काही दिवसामध्ये तो इम्पॅक्ट त्याला चांगला दिसायला लागला. सो अशा गोष्टी आहेत, छोट्या छोट्या आहेत पण आपल्यामध्येच असतात. मला इतकंच सांगायचं आहे, काही प्रायव्हेट गोष्टी ना प्रायव्हेट ठेवलेल्याच बऱ्या असतात, जगासमोर मांडायच्या नसतात. सर तुम्ही एखाद्या स्वामी भक्ताच्या घरी व्हिजिटला गेलाय आणि तो जो स्वामी भक्त आहे तो खूप अडचणीत आहे, तर तो अडचणीतून त्यांना तुम्ही कसं बाहेर काढलंय?
तुम्हाला मी एक माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. माझ्या जीवनामध्ये ना 95% वास्तू आहे ना या त्या घरात होतात जिथे तो एखादा व्यक्ती स्वामी भक्त झालेला असतो. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. ठीक आहे. एक अशी वास्तू होती ज्यामध्ये ना एक बिझनेसमॅन होते हा. आणि खूप म्हणजे करोडोची संपत्ती, खूप काही कशाची कमतरता नव्हती, पण बिझनेसमध्ये स्टॅबिलिटी नव्हती आणि ते म्हणत होते की ते स्वामी भक्त आहेत. आणि ज्यावेळेस माझी व्हिजिट झाली त्यांच्या घरात, मी सगळ्यात पहिलं पाहिलं की त्यांचा जो देवारा होता ना हा. तो ईशान्येमध्ये नव्हता, तो होता दक्षिण दिशेमध्ये. ठीक आहे. आणि ते दक्षिणमध्ये बसून साधना वगैरे करायचे. अच्छा. सगळ्यात पहिला मी त्यांचा ईशान्येमध्ये देवारा शिफ्ट केला आणि मी त्यांना एक प्रश्न विचारला जे मला जाणवलं, हम्म. तुम्ही खरंच स्वामी सेवा करता की फक्त प्रॉफिटेबल अँगलने स्वामी 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 करता की काय? त्यांच्याकडे खरंच त्याचं आन्सर नव्हतं. कारण तो प्रश्न असा होता, कारण मला असं जाणवलं ते फक्त काहीतरी हव्यासापोटी फक्त स्वामी स्वामी करत होते, ज्यामुळे तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसत नव्हता. मी इतकं मानतो की जो भक्त ज्यावेळेस स्वामींशी कनेक्ट झालेला आहे, स्वामींनी त्याला मार्ग दिलेला आहे, कुठल्याही फॉर्ममध्ये, कुठल्याही व्यक्तीच्या स्वरूपात किंवा कसंही मार्ग त्याला दिलेला आहे, पण या व्यक्तीच्या जीवनात तो फरक दिसत नव्हता. ही व्यक्ती ज्यावेळेस माझा हा प्रश्न पडला त्याने सांगितलं माझी चूक मला कळालेली आहे. त्याच्या 15 ते 20 दिवसानंतर त्याने मला सांगितलं की आता मी सुधारलेलो आहे, मी फक्त प्रॉफिटेबल अँगलने स्वामी स्वामी करत होतो, आज मी स्वामी भक्त खऱ्या अर्थाने झालं असं मला वाटतं. प्रॉब्लेम्स आहेत, पण त्या प्रॉब्लेम्सला कसं फेस करावं हे मला ती शक्ती सुचवते. ती शक्ती म्हणजे स्वामी आहेत. तर ह्याच अज्ञानातून मी त्याला ज्ञान दिलेलं आहे आणि एक वास्तू मी बॅलन्स केलेली आहे. सर आजकाल काय होतंय, सगळे लोक काय करतात की रील्स बघतात आणि रील्स नुसार काय करतात की आपली घरातली कुठली पण मांडणी असेल किंवा घड्याळ असेल तर ते घड्याळ त्यानुसार शफल करतात की इथं ठेवायचं म्हणून, म्हणजे या जागेवरून दुसऱ्या जागेवरती शफल करतात. तर तुम्हाला असं काय वाटतं की त्यांनी वास्तुशास्त्र तज्ञांचा सल्ला घेऊन त्या गोष्टी हलवल्या पाहिजेत घरातल्या की स्वतःच्या मनाने ठेवल्या पाहिजेत? या गोष्टीचा काय प्रभाव पडतो त्यांच्या घरावरती? चांगला प्रश्न आहे हा. ऍक्च्युली प्रत्येकाचा प्रश्न असू शकतो असं मला वाटतं. हल्ली काय झालंय, सोशल मीडियावर प्रत्येक जण आपली आपली पब्लिसिटी करतोय. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये होतंय काय, काही जेन्युन आहेत, काही जेन्युन नाही आहेत. काही जण फक्त 2 पुस्तकं वाचून वास्तूचं ज्ञान द्यायला चालू करतात आणि ते वापरून एखाद्याच्या जीवनामध्ये कसा इम्पॅक्ट पडेल त्याच्याशी त्यांना घेणं देणं नाहीये. तुम्ही तुमच्या वास्तूतील पंचतत्व जरी समजलात ना तरी तुम्हाला कळलं पाहिजे की याने सांगितलेल्या किती गोष्टी राईट आहेत आणि किती रॉंग आहेत. फॉर एक्झाम्पल, पूर्व ते उत्तर, पूर्वोत्तर ही हलकी दिशा आहे, म्हणजे इथे हलक्या गोष्टी असल्या पाहिजे, इथे जडत्व नसावं. पूर्व ते उत्तर. दक्षिण, नैऋत्य, पश्चिम इथे जडत्व आहे, म्हणजे इथे जड गोष्टी असल्या पाहिजे, इथे जास्तीत जास्त तुमचं फर्निचर झालं पाहिजे, या गोष्टी असाव्यात. ठीक आहे. पूर्व ते उत्तर इथे तुम्हाला जलतत्वाच्या गोष्टी चालू शकतात, हलकंपण असू शकतं, लिव्हिंग रूम चालू शकतो, घड्याळ चालू शकतात, कॅलेंडर चालू शकतात, शोभादायक गोष्टी या झोनमध्ये चांगला इम्पॅक्ट देतात. इथे बसून केलेलं डिस्कशन खूप चांगले रिझल्ट देतात. ठीक आहे. कारण तिकडची हवा जी आहे ती खेळती हवा असते. ठीक आहे. या छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्हाला कळाल्या आणि ते ज्या रील्स तुम्ही पाहत आहेत त्याचा कनेक्शन त्या तुमच्या गोष्टीशी पडतोय का ते पहा. त्या फरकांच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये खरंच काही चांगला इम्पॅक्ट येतोय, नसेल येत तर त्या गोष्टी करू नका. ठीक आहे. काही ठिकाणी ठीक आहे, पण जास्त त्याचा हव्यास नसावा. काही लिमिटेड फॉर्ममध्ये गोष्टी कराव्या. पण एखादी व्यक्ती सांगते की या घरामध्ये इथे असलेल्या गोष्टी तुम्हाला जीवनातून बर्बाद करतील, अशा करतील, तुम्हाला घाबरवणाऱ्या गोष्टी, नका लक्ष देऊ. फॉर एक्झाम्पल, आपल्या बाळाला एखादा त्रास होतो त्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी रील्सवरून पाहून करतो का? नाही ना. त्यावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेतो ना, कारण बाळ आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे ना. तसं आपण जर वास्तूचा जरी विचार केला, वास्तू ही सुद्धा आपल्या एनर्जीचा किंवा आपल्या कुटुंबाचा एक हिस्सा आहे, हा जर आपण विचार केला तर आपण किती गोष्टी त्या पाळाव्यात किंवा एखाद्याचा सल्ला घ्यावा की नाही हे आपल्यावरती आहे, असं माझं मत आहे. तर काही ठिकाणी मत घेणं खूप चांगलं आहे. प्रत्येक जण तुम्हाला प्रॉफिटेबल अँगलनेच तुमच्याकडून जोडला जाईल असं नाही. असे पण लोक आहेत जे तुम्हाला चांगल्या वेळेने मार्गदर्शन देऊ शकतात. सर, जर घर बदललं तर नशीब पण नक्कीच बदलतं का? नक्कीच. बघा, वास्तू कोणती आहे ना यावरती खूप मॅटर्स करतं. फॉर एक्झाम्पल, एखादं घर आहे ज्याची एंट्री नैऋत्यची आहे, त्या घरामध्ये एखादी व्यक्ती राहत आहे
आणि त्याच घरामध्ये टॉयलेट सुद्धा ईशान्येमध्ये आहे किंवा उत्तरेला आहे किंवा पूर्व दिशेला आहे. आणि जो किचन आहे तो सुद्धा कुठेतरी चुकीच्या झोन, जसं फॉर एक्झाम्पल समजूया की उत्तरेला आलेला आहे किंवा ईशान्येमध्ये आलेला आहे. या घरातले इम्पॅक्ट आहेत जे खूप निगेटिव्ह फॉर्ममध्ये येत आहेत. ठीक आहे, त्या व्यक्तीला होतंच नव्हतं करून सोडलेलं आहे. फॉर एक्झाम्पल खूप त्रासामध्ये आहे, जॉबमध्ये सक्सेस नाही आहे, कुठल्याही कामामध्ये हात टाकतो त्याच्यात यश नाही आहे, घरामध्ये कुठल्याही व्यक्तीचं त्याचं चांगलं बॉन्डिंग नाही होत आहेत, म्हणजे वास्तू कुठेतरी इम्पॅक्ट करत आहे. मग आता अशा वास्तूवरती जास्त काम करण्यापेक्षा जर त्या व्यक्तीने एखादी नवीन वास्तू घेतली जी की त्याच्या आवाक्यामध्ये आहे फॉर एक्झाम्पल, आणि ती वास्तू घेताना त्याने जर एखाद्या वास्तुतज्ञाचा सल्ला घेतला किंवा त्यानेच थोडंसं काम केलं की एखाद्या राईट झोनचा दरवाजा घेतला, टॉयलेट एखाद्या राईट झोनमध्ये, सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी बॅलन्स आहेत, तर नशीब नक्कीच बदलू शकतं. कारण वास्तूचा आणि नशिबाचा डायरेक्ट कनेक्शन आहे. तुम्हाला वास्तू कशी मिळते माहिती आहे? तुमची जशी ग्रहस्थिती असते ना तशी तुमच्या जीवनामध्ये वास्तू येते. फॉर एक्झाम्पल, तुमची ग्रहस्थिती खूप बिघडलेली आहे, येणाऱ्या काळामध्ये घटस्फोटा टाईपच्या गोष्टी घडणार आहेत. बाय डिफॉल्ट नैऋत्येमध्ये एक असा दोष असेल ज्याचा इम्पॅक्ट तुमच्या रिलेशनशिपवरती पडणार. मग ही वास्तू कुठून आली? या तुमच्या पत्रिकेला जोडून एक वास्तू तुमच्या जीवनामध्ये आली आणि त्याचे इम्पॅक्ट सुरू झाले. आता तुम्ही म्हणता वास्तू आधीपासूनच होती, तेव्हा तुमची जी ग्रहस्थिती होती ही पॉझिटिव्ह होती. आता ग्रह निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकत आहेत, आता रिलेशनशिपवरती इम्पॅक्ट पडायला सुरू झालेला आहे. फॉर एक्झाम्पल, आता मला कळलेलं आहे की या वास्तूने रिझल्ट निगेटिव्ह द्यायला सुरू केलेला आहे. मी नवीन वास्तूमध्ये शिफ्ट झाले, सगळ्या गोष्टी वास्तू हिशोबाने आहेत, जीवन सुधारायलाच मदत झाली. म्हणजेच नशिबाला मी चेंज केलं एका वास्तूने. समजलं? तर असा फरक पडू शकतो एखाद्या शुभ वास्तूने. तुम्हाला एक रिसेंट एक एक्झाम्पल सांगतो याच्यावरूनच. माझा एक मित्र राहत होता, हजबंड वाईफची बॉन्डिंग खूप बिघडलेली, आणि मला जेव्हा असा कॉल येतो तेव्हा मी एक गोष्ट समजतो की याच्या नैऋत्येमध्ये काही ना काही दोष नक्कीच झालेला आहे. कारण नैऋत्य ही दिशा जी आहे ना ही रिलेशनशिपची दिशा आहे. मी त्याच्या घरामध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस पाहिलं की त्याचा दरवाजा इन ऍक्च्युअल नैऋत्यमध्ये होता आणि पत्रिकेमध्ये दोष दिसत होते की डिवोर्स लेवलच्या गोष्टी जाणवत होत्या, पण बॅलन्स करता येऊ शकत होतं. मी त्याला एक सांगितलं, काय तुझ्याकडे पॉसिबल गोष्टी आहेत की तू हे घर शिफ्ट करून तू एखाद्या भाड्याच्या घरावरती राहू शकतो आणि हे घर भाडे तत्वावरती देऊ शकतो? कोणाला हो शक्य आहे. त्याला मी एक असं घर घेऊन दिलं जे राईट झोन मध्ये होतं, नैऋत्य बॅलन्स होता, ईशान्य बॅलन्स होता, सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी बॅलन्स होत्या. जेव्हा ही व्यक्ती त्या घरामध्ये गेली त्याच्या ग्रहस्थितीवरती सुद्धा काही विधी करण्यात आल्या आणि बऱ्यापैकी त्यांची लाईफ पुन्हा सुंदर सुरू झाली. अशा गोष्टी आपण वास्तुशास्त्रानुसार ठीक करू शकतो. सर, भरपूर ठिकाणी असं ऐकलंय की जर घरामध्ये ईशान्येला टॉयलेट असेल तर भरपूर आजार पसरतात, तर यावर तुमचं काय म्हणणं? ईशान्य म्हणजे एक अशी दिशा जिथे आपल्याला जडत्व नसावं, साफसुथरी दिशा असावी. का? कारण सकाळचे येणारे जे युव्ही रेज आहेत ते ईशान्य पूर्व या दिशेतून आपल्या वास्तूमध्ये एंट्री करत असतात, आणि ज्यावेळेस ते इंटरसेक्ट करत असतात त्यावेळेस ते टॉयलेटला ज्यावेळेस इंटरसेक्ट करतात त्यावेळेस ते निगेटिव्ह फॉर्ममध्ये आपल्या वास्तूमध्ये एंट्री करतात. ठीक आहे, ज्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती होऊ शकतो, आपल्या वास्तूवरती होऊ शकतो. म्हणून ईशान्य ही साफसुथरी असावी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर ज्यावेळेस ईशान्येमध्ये टॉयलेट होतं ना त्यावेळेस त्या व्यक्तीवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो 100%. पण जर एखाद्याची ग्रहस्थिती इतकी वीक नाही आहे तर त्या व्यक्तीला त्याचे जे पडसाद आहे ते तितक्या लेवलला जाणवणार नाहीत. फॉर एक्झाम्पल, असं किती वेळा तरी झालेलं आहे की मी एखाद्या सदनिकेमध्ये म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये गेलेलो आहे आणि त्या पूर्ण सिरीजमध्ये सगळ्यांचे टॉयलेट ईशान्यमध्ये आहेत. मग आता त्या प्रत्येकालाच कॅन्सर किंवा मोठा रोग असेल का? नाही. तर ज्या व्यक्तीची ग्रहस्थिती खूप चांगली असेल, सपोर्टिव्ह असेल, तर त्याला ते पडसाद जाणवणार नाहीत. ठीक आहे, जर समजा फॉर एक्झाम्पल ईशान्येमध्ये टॉयलेट आहे आणि त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या व्यक्तीवर पडत आहेत, तर काही रेमेडीज खरं तर ईशान्येला पूर्णपणे नाही आहे. ईशान्येच्या रेमेडीजसाठी आपण काय करतो की टॉयलेटची काही शिफ्टिंग केली जाते, त्यासाठीच फ्लोअर प्लान सगळ्यात महत्वाचा असतो. टॉयलेटची फक्त शिफ्टिंग करून सुद्धा मी काही लोकांच्या जीवनात असलेला जो कॅन्सर किंवा मोठे जे रोग आहेत ते मी गेलेले पाहिलेले आहेत. तर प्रयत्न असा असावा की ईशान्येचं जर टॉयलेट आहेच आणि तुमच्याकडे काही ऑप्शनच नाहीये
तर त्याला मी एक सांगू शकेल की तो ऍटलिस्ट कमोड इंग्लिश टाईपमध्ये असा, जेणेकरून त्याचं भांडं तुम्ही सदैव बंद ठेवाल, म्हणजे वापर झाल्याच्या नंतर ते भांडं बंद असेल. ठीक आहे. ईशान्येला जितकं साफ सुथरं ठेवता येईल त्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ईशान्येच्या टॉयलेटच्या आसपास काही मिररचा वापर केला जाऊ शकतो. ठीक आहे. जेणेकरून रिफ्लेक्शन करून आपण त्या निगेटिव्ह फॉर्मचा इम्पॅक्ट कमी करू शकतो. ठीक आहे. गोमूत्र गंगाजलच्या ह्या ज्या द्रव्यांचा वापर तिथे छिडकाव म्हणून केला जाऊ शकतो, जेणेकरून एक पॉझिटिव्ह ऑरा आपण तिथे निर्माण करतोय. म्हणजे आपण कुठेतरी ईशान्येला थोडंफार बॅलन्स करू शकतो. सर, एखादी परफेक्ट वास्तू कशी असावी? खरं तर 100% परफेक्शन असा कुठेच मिळणार नाही. गोष्टी बॅलन्स केल्या जाऊ शकतात. पण परफेक्शनची व्याख्या मी अशी इलॅबरेट करू शकतो की एखादी वास्तू घेताना सर्वात महत्वाचा त्याचा एंट्रन्स हा तुमच्या एनर्जीचा एंट्री पॉइंट आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा झाला एंट्रन्स. तो जर राईट डिरेक्शन मध्ये आहे तर तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी बेटर फॉर्म मध्ये येऊ शकतात. ठीक आहे. समजा तो दरवाजा आहे, पूर्वेचा चालू शकतो, ईशान्येचा चालू शकतो, उत्तरेचा सुद्धा चालू शकतो. दक्षिणेमध्ये सुद्धा काही अशी पदमंडळ आहेत जी तुम्हाला प्रॉस्पेरिटी देतात. त्याचप्रमाणे पश्चिम दिशेमध्ये सुद्धा राईट झोन असे आहेत जे चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात यायला मदत करतात. मग यासाठी काय गरजेचं आहे? यासाठी फ्लोअर प्लॅन गरजेचा आहे. त्या फ्लोअर प्लॅन मध्ये आपल्याला कळतं की कुठे तो दरवाजा आलेला आहे. मग ती वास्तू आपण घेऊ शकतो. त्यानंतर आला आपला किचन. किचनसाठी प्रेफरन्स करा की तो आग्नेयेला किचन आहे का, नाही आहे तर काही शिफ्टिंगची गोष्टी पॉसिबल आहेत का, सिंक इंटरचेंज करून होऊ शकतो का. दुसरी दिशा जर किचनसाठी झाली तर वायव्य पश्चिम मध्ये सुद्धा किचन चालू शकतो. हा सेकंडरी ऑप्शन आहे. ठीक आहे. कारण फ्लॅट सिस्टम मध्ये सर्व गोष्टी पॉसिबल नाही आहेत. एखादा बेडरूम तुमचा नैऋत्य पश्चिम किंवा दक्षिण दिशेमध्ये येतोय का बघा. या दिशेमध्ये जेव्हाही तुमची स्लिपिंग होते त्यावेळेस तुम्हाला एक चांगली झोप लागते. ठीक आहे. तुमचे विचार कॉन्फिडंट असतात, कारण ही स्टॅबिलिटीची दिशा आहे. आपलं जे मंदिर आहे हे सर्वात महत्वाचं राईट झोन मध्ये येणं खूप गरजेचं आहे. मंदिर जर चुकलं तर तुम्ही चुकला ते धरून चाला. ठीक आहे. मंदिराची सर्वप्रथम दिशा म्हणजे ईशान्य, त्यानंतर पूर्व सुद्धा चालू शकते किंवा उत्तर सुद्धा चालू शकते. ठीक आहे. या झोनमध्ये जेव्हाही मंदिर येतो घरामध्ये प्रॉस्पेरिटी राहते, घरातलं वातावरण चांगलं राहतं. ठीक आहे. हजबंड वाईफची रिलेशन अजून चांगली करण्यासाठी बेडरूम जर नैऋत्य दक्षिणेला असेल तर तिथे थोडासा पिवळ्या रंगाचा वापर थोडासा जास्त करा. ठीक आहे. स्टॅबिलिटी थोडी चांगली होण्यास मदत होते. ठीक आहे. घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये मंत्र चॅन्टिंगची मशीन लावून ठेवा, जेणेकरून मंत्रांचा वाईब्स तुमच्या घरामध्ये पसरेल. संध्याकाळची पूजा अर्चा करताना थोडंसं कापुराचा धूर पूर्ण वास्तूमध्ये फिरला पाहिजे. आणि घरामध्ये सदैव पॉझिटिव्ह डिस्कशन करायला भर द्या. एकमेकाला वेळ द्या, एकमेकाशी चांगला संवाद साधा, जेणेकरून वास्तूमध्ये चांगले व्हायब्रेशन निर्माण होतात. ठीक आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टींचा उपाय जरी आपण आपल्या जीवनामध्ये आणला तरी एक चांगली वास्तू आणि एक चांगलं जीवन आपण जगू शकतो. सर, तुमचा अभ्यास आणि तुमचे अनुभव ऐकून मला असा प्रश्न विचारू वाटतोय की आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची किंवा प्राप्त करायची तर ती गोष्ट मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. म्हणजेच काय, या जगामध्ये परिपूर्ण असा कोणीच नाहीये. ठीक आहे. कुठल्या ना कुठल्या व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये काही ना काही गोष्टींची कमतरता आहेच. ठीक आहे. पण आपल्या वास्तूमध्ये असे काही झोन आहेत ज्याचा आपण अभ्यास किंवा ज्याच्यावरती आपण योग्य कार्य केलं तर ती दिशा बॅलन्स होऊन आपल्याला चांगले रिझल्ट देऊ शकते. आपल्या जीवनात येणाऱ्या ज्या संधी असतात ना त्या उत्तर दिशेमधून येत असतात. उत्तर दिशेमध्ये क्लटर नसावं, म्हणजे कचरा वगैरे नसावा. टॉयलेट्स असेल तर त्याला बॅलन्स केलेलं असावं, किचन असेल त्याला बॅलन्स केलेलं असावं, कारण या दिशेतून आपल्या जीवनामध्ये संधी येत असतात. एखाद्या व्यक्तीला जॉब लागत नसेल, या दिशेला जर त्याने बॅलन्स केलं तर त्याला जॉब लागू शकतो. ठीक आहे. त्याची ग्रहस्थिती कशी आहे ती सुद्धा आपण बॅलन्स करून त्याला योग्य मार्गदर्शन देऊ शकतो आणि त्याच्या जीवनात चांगल्या गोष्टी येऊ शकतात. पण प्रत्येक वेळेस आपण सगळ्या गोष्टींची प्राप्ती करावी, प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षणालाच झालं पाहिजे हेही शक्य नाही. काही गोष्टी हे डेस्टाइंड आहेत, वेळेलाच होणार. ठीक आहे. फक्त त्या परमेश्वरावरती विश्वास असला पाहिजे, तो नक्कीच तुम्हाला त्या त्या वेळेला नक्कीच देणार. तुम्हाला मी एक माझा उदाहरण देतो. माझ्या बाळासाठी ना एक असं हॉस्पिटल शोधत होतो जिथे मला तिला नॉर्मल डिलिव्हरी करायची होती. ठीक आहे.
आणि माझ्या मिसेसने मला सांगितलं की मला नॉर्मलीच हे करायचं आहे. आम्ही एंडपर्यंत 10 तरी हॉस्पिटल आम्ही चेंज केले असतील, म्हणजे जेव्हापासून ती प्रेग्नन्सी फॉर्मला आली त्यापासून. आणि मला प्रत्येकाने दिलेलं उत्तर हेच होतं की नॉर्मल होण्याची चान्सेस खूप कमी आहेत, म्हणजे 5% ते 10%. आणि मला एक होतं की स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि ते मला मार्ग देतील, म्हणून मी थांबलो नाही. म्हणजे बघा की वेळ कशी डिसाईड असते. बरोबर. मी प्रत्येक वेळेस एक हॉस्पिटलमध्ये जातोय, त्यांचे ते रिपोर्ट्स पाहतो, ते सरळ सांगतात की हा या इश्यूमुळे असं असं आहे, त्यामुळे होणार नाही. हा. आणि आमच्याकडे उरलेले काहीतरी 15 ते 20 दिवस, ठीक आहे, असं डॉक्टरने सांगितलं 15 ते 20 दिवस अजून आहेत. हा. नॉर्मलीचे चान्सेस खूप कमी आहेत ज्या हॉस्पिटलला आम्ही केलेलं. आमच्या सदनिकेमध्ये एक गृहस्थ राहतात, त्यांनी मला अचानक सांगितलं की कुठल्या हॉस्पिटलमध्ये केलं, तर मी सांगितलं की या हॉस्पिटलमध्ये आहे. तर त्यांनी मला सांगितलं की ह्या हॉस्पिटलमध्ये माझ्या बाळाचं हे झालेलं आहे, जर तुम्हाला हवं तर एकदा त्यांच्याशी संपर्क साधा. मला असं वाटलं करून बघायला का हरकत ना, म्हणून असंच आम्ही दोघं त्या हॉस्पिटलमध्ये गेलो. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ते हॉस्पिटल तिथे होतं जिथे मला स्वामींची दीक्षा देण्यात आलेले तिथे जे मठ आहे त्याच्या बाजूला हॉस्पिटल होतं. आणि मला असं वाटलं की काही असो, आता याच हॉस्पिटलमध्ये आम्हाला सांगितलेले 15 ते 20 दिवस आहेत. आम्ही आज हॉस्पिटलमध्ये नाव दिलं आणि सकाळचे पेन सुरू झाले आणि सेकंड डेला डिलिव्हरीसाठी आम्हाला त्याच हॉस्पिटलला न्यावं लागलं. म्हणजे एका दिवसावरती सगळ्या गोष्टी सेट झालेल्या. कोणी सेट केल्या या? सर्व ते स्वामी करतात. आपण फक्त निमित्त असतो. तुमची श्रद्धा खूप महत्वाची आहे. तुमची जर श्रद्धा आहे ना, तर एंड मुमेंटला येऊन अशा गोष्टी उभ्या राहतील ज्याचा तुम्ही विश्वास सुद्धा केला नसेल. फक्त ती श्रद्धा महत्वाची आहे. आतून आवाज द्या हो. स्वामी माऊली नक्कीच उभे राहतात तुमच्या पाठीशी. ते आहेत स्वामी. सर, तुमचा अभ्यास आणि तुमचा अनुभव ऐकून खूप छान वाटलं. खूप छान पॉडकास्ट झाला आपला. मला खूप आनंद होतोय की तुमच्यासोबत मला अशी चर्चा करायला संधी मिळाली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.